हो ह्यो वाडू विकूचो हा? नाही ह्यो नाही उगाच काहीतरी बोला नको ह्यो नाही. अहो मग हैसर कशा गेलो आम्ही? अहो डील हैसर होऊची हा. अहो पण वाडो बघितल्याशिवाय डील करतलो कशी? वाडो बघूक मिळतलो वाडो पण बघूक मिळतलो आणि मी तुमका सांगतो एकदा वाडो बघलास ना ही डील पक्की होतली आणि नाही झाली ना तर मिशी काढून हातात दे ना. उगाच नाही माका ऑल इन वन साळगावकर म्हणत. चला या. असत की नाही घरात? बाईसाहेब हे डील करायला आलेत बरोबर ना? हो हो. साळगावकर हे घ्या पैसे काय हाडूचा? मी जे तुम्हाला काल काम सांगितलं होतं हे त्याचे पैसे आहेत. काल काम? साळगावकर हा आठवलं हा. आणि मी जे तुम्हाला दुसरं काम सांगितलं होतं ते पण आत्ताच करून या. तोपर्यंत मी यांच्यासोबत डील करते. आता तुम्ही करतालाच म्हणजे डील पक्कीच होतली. हा तुम्हाला उशीर होत असेल ना? हो येतोय मी. हा हा. तुम्ही असे उभे का? आत या ना घरात. हो. खूप लोकांची ये जा असते ना या घरात. मनमोकळेपणाने बोलताच येत नाही काही म्हणून दरवाजा बंद केला. तुम्ही उभे का? कसं ना? हो. दमला असाल ना प्रवासात? नाही म्हणजे नाही पण तरी फ्रेश दिसताय. नाही हो तुमच्या एवढं फ्रेश काय मी. आवडलात काय? आवडलात तुम्ही. तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं, तुमचं हे हसणं योग्य माणसाबरोबर डील करते असं वाटतंय. तुम्ही व्यवहाराला तयार असाल तर. आता तुम्ही म्हणतात म्हणजे वाढत चांगलंच असतो ना? असेल आहेच. मोठा वाडा आहे, आजूबाजूला झाडे आहेत, मागे विहीर आहे. तुम्ही खुश व्हाल. तुम्ही म्हणतास तर खुश होतलच ना. वाडा तुमचा झाल्यावर मी त्या वाड्यात आले तर चालेल ना वाडा बघायला? अहो ह्या काय विचारणा झाला काय? अहो माझं वाडो तो तुमचंच वाडो. काय? हा म्हणजे कधी या वाड्यात वाडो तुमचंच हा. म्हणजे डील पक्की झाली असं समजूयात. होय तर एवढा चांगला डील मी आतापर्यंत कधीच करू नव्हते हो. म्हणजे वाड्याचा डील. अहो ह्या काय? या ना. अहो खै नेतात मग? हात चला ना. अहो पण चला ना.
डार्लिंग. यांना नायकांचा वाडा दाखवून आण ना. येस डार्लिंग. बघताय ना वाडा? हो हो. यांना वाडा नीट दाखवा. ते घेणारच आहेत वाडा. हो हो हो. डील व्हायला हवं. येस डार्लिंग. कावेरी, वा, हाय वाडवा अगदी मॅडमनी सांगितल्यानी तसो. वाडो हल्ली काही बघूक मिळत नाही हो. अहो, या वाड्यासाठी किती किंमत मोजूची लागली ना तरी ती कमीच असा. वा, मॅडमची काय नजर आहो तुमच्या. या वाड्यात तिलय तर डील करूनच जातले. सांगा तुमच्या मॅडमांका आवडलो माका हे वाडू. कौलारू घर, वर माडी, लाकडा पण जुनीच दिसतात. बहुतेक सागवानीच असतली. आणि त्यात एवढा मोठा अंगण. अहो, मी तुमका लिहून देतोय, चेन्नी चेन्नी या डील नाकारल्यानी या ना तेंका पश्चातापच झालो असतो. अहो, 4 वर्षात या जागेची किंमत डबल की नाही ती बघा. आता माझी उत्सुकता वाढलेली आहे. तो वाडो माका आतून आणि बाहेरून पण बघूचो. ह्या वाड्याची प्रत्येक खोली माका बघूची. मागे एक विहीर असा ऐकले मी. तिलेच मी बघू.
बाप रे, हो एवढी मोठी प्रॉपर्टी. हो मॅडमचा करूचा तेवढा कौतुक कमीचा. ह्या डील खूप स्वस्तात होताल असं वाटतं. माझ्या हातात असताना तर पैशाचं ढीग उभं करून ही प्रॉपर्टी विकत घेतली असते. पण डील फिक्स हा. आता आतून वाढू बघून येते मी. नमस्कार. तुम्ही कोण? माझा असा या घर. म्हणजे मालकीन या घराची? वय. बरं झालं तुमच्याशीच भेट झाली ती. बरं घरात कोण असा काय अजून? कोण वया तुमका? माझो झील असा. नाही म्हणजे ते का पण बोलून घ्या ना, म्हणजे कसा व्यवहाराचा बोलाक जरा बरा पडता. हो कसलो व्यवहार? अहो वाड्याचो व्यवहार. सुषमा मॅडमांनी पाठवलेली माका. त्या उद्देश एक दुसरा का काम नाही काय? काय काय नाही. इल्या पावली परत जावा. ह्या घर आमका इकूचा नाही. हा गे किती लक्ष्मीक पेटाळतो? ह्या घर इकून लक्ष्मी आणतस. मग हे असा कर ना, तुझा तो मठ असा ना तो इक आणि घे खाय तो पैसे ओळखू. खबरदार काय बोलशील तर हा? अगे लोकांचा श्रद्धास्थान असा ता. का श्रद्धास्थान? मग ह्या काय? अगो हैसर जलम झालो तुझो, लहानाचा मोठा झालोस. हा मग ह्याचा काय? पण आता वाड्यात राहणारच काय? हा तुमचं वय काय आहो? जो काय व्यवहार आहे ना तर तुमच्या समोरच होऊ दे ना. तसं आहे आज ना उद्या सगळं होणारच असा ना. मी जित्ता असेपर्यंत ह्या घर इकूक देऊचाय नाही. मग हे काय धाकट्या जिल्ह्याच्या घशात घालूचा सगळा? का मी माझा ठरवतले काय ता. या बघ हक्क आमचो पण असा आणि आमका ह्या वाड्यात आमचो वाटो हुयो हा. एकदा काय व्यवहार पूर्ण झालो काय चार तोंडा चार दिशेक गेली. परत कोणा कोण बघूक नको. मग आताच जावा ना. हो काय चाललंय तुमचा? तुमका वाढू विकूचो हा की नाही? नाही इकूच असा. इकूचो असा? ओ तुम्ही सांगा बघ्या कितीक जातलो व्यवहार? हा साधारण तुमका सांगतोय. घर इकूचो हा तुमका? घर इकूचो हा तुमच्या सकट जाळून टाकतले. पण इकूक देऊचय नाही मी. रख्खा झाली ना तरी चलात, पण माझा घर दुसऱ्याचा होक देऊचय नाही मी. ह्या बघा तो टोकाचा निर्णय घेऊ नको. अहो व्यवहार तुमच्या फायद्याचाच होतो. जरा बसून आपण शांतपणे चर्चा करूया. सांगितलंय ना आमका वाडो विकूचो नाही. हा नाही हा वाडो विकूचो. अभिरामा सांग का वाडो इकूचो नाही. हा यो वाडो नाही. हा माझा घर असा घर. या घराचो उमरो ओलांडून हा दिलाय ना तेव्हा आयसरच नानांनी आणि आईन माझ्या डोक्यावर हात ठेवल्यानी आणि मग सांगितल्यानी या घरची सून नाही लेक असस तू लेक. पण ती जमीन शेणान नाही मायेन सारवलंय मी. मायेन तुमच्या डोक्यावर हात फिरवीत होते ना तसोच हात या जमिनीवरसून फिरवले मी. आईच्या प्रत्येक खोलीत माझी आठवण असा. त्या बाळंतणीच्या खोलीतून तुमचा रडण्याचा आवाज सगळ्यांनी ऐकलेलो असा. या खोलीत मी फक्त रांधत नाही होतय, तुमच्या सगळ्यांचे आवडी निवडी लक्षात ठेवून तुमची मनात जपतीलय. तसा या घरात दुःख पण भोगलंय मी. या घराच्या कोपऱ्यात बसान आसुआ ढाळत
घराच्या भिंतीसमोर दाय मोकलून रडत माझा मन मोकळा केलंय मी, मोकळा केलंय. या फक्त 4 भिंती नाही होत, या माझा अख्खा आयुष्याचा, अख्खा आयुष्य. मी मेलय ना तरी या आयुष्य संपवून देऊचं नाही, मी संपवून देऊ नाही देऊचे. बघा, तुमच्या या घरगुती वादात माका पडायचा नाही. माका सुषमा मॅडमांनी पाठवल्यानी आणि मी इकडे येले. माका वाडू पसंत, चांगली किंमत देतले. सुसल्याच्या मड्यावर घालते पैसे. आई, काही झालेलं नाही, मी आहे ना. हे बघा साहेब, हा व्यवहार नाही होऊ शकत. ए हे ठरवणार तू कोण? तू काय एकटाच मालक असस की काय? लो ह्या सुशल्या पण एकटीच मालकीण नाही या घराची. साहेब, मला वाटतं तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. हा वाडा आम्हाला विकायचा नाही आणि हा विषय आपण इथेच थांबवूया, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय माझ्या आईला त्रास होतोय. येऊ शकता तुम्ही. हा बघा, परत विचार करा. साहेब प्लीज, येऊ शकता तुम्ही. अरे वाडू विकूच नव्हतो, तेवढं टाइमपास कशा केलात? वेळची खोटी सगळी. आई चल तू माझ्यासोबत आज, चल ये. अभिरमा, 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 ह्या तू करतस ना तर बरोबर नाही असा. आय मॅड लोक रवतात. चांगले पैसे मिळालेच ते देऊ नको. जेवंता, काय अण्णा, किती वाट बघायला लागले? मागा तरी काय करमत होता तुझ्या वाचून, पण आज भेटलंस. आपण सर नाही जाऊ शकत मी हा वाडा सोडून. तुझी इच्छा होती ना या घरात कायमचा येऊची. आता आपल्या कोण बघणार? हा
आत्ता बघतोय माझो वाटो माका कसं मिळणार नाही. चांगला कुलीत गावला आता